मित्रांनो, जर तुम्ही इंटरनॅशनल ब्लॉगिंग करत असाल, तर खूप सारे मित्र मला बोलतात, की "राहुल दादा, इंटरनॅशनल ब्लॉगिंगमध्ये सी-पी-सी किती भेटतो? अर्निंग होते की नाही? त्याची माहिती द्या." तर माझी एक मॅक्रो वेबसाईट आहे, तुम्हाला दाखवू शकत नाही, पण तिची एका दिवसाची अर्निंग किती होते, तिला सी-पी-सी किती भेटला, याची माहिती तुम्हाला दाखवेल Google ॲडसेन्स अकाउंट ओपन करून. तर चला सुरू करूया. मित्रांनो, इकडे मी माझं Google ॲडसेन्स अकाउंट ओपन करतो. जे पण आहे ते सर्व लाईव्ह तुमच्यासोबत आहे. तुम्ही बघू शकता तिकडे. त्यानंतर टुडे अर्निंग इथे बघू शकतात की $2.87 झालेले आहेत. $2.87 खूप कमी आहे, तुम्हाला माहिती आहे. पण एक नवीन वेबसाईट आहे आणि नवीन वेबसाईटमध्ये एवढं खूप आहे. काल बघा, काल तर अर्निंग झालीच नव्हती, कारण थोडा काल मला ॲड्सचा प्रॉब्लेम आलेला. ॲड्सची जी फाईल होती तिला मी अपडेट नव्हतं केलं, तर काल ॲड्स नव्हते आल्या माझ्या वेबसाईटमध्ये, तर काल अर्निंग नाही झाली. शेवटच्या 7 दिवसाची अर्निंग बघू शकतात आणि ह्या महिन्याची $12 म्हणजे आज तारीख किती आहे बघू शकतात की आज 15 तारीख आहे. 1 ते 15 तारखेपर्यंत फक्त $12 झालेले आहेत आणि मागच्या महिन्याची अर्निंग $115 झालेली आहे. ही अर्निंग मला 24-25 तारखेला भेटेल माझ्या अकाउंटला आणि लास्ट पेमेंट मला $159 म्हणजे $160 झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की तुम्ही गुगलमध्ये जाऊन कन्वर्ट करू शकतात की $160 किती होतात इंडियन रुपीजमध्ये, किंवा $115 किती होतात इंडियन रुपीजमध्ये. तर चला मी तुम्हाला सी-पी-सी दाखवतो, सी-पी-सी किती मिळतो आहे मला. इथे खाली क्लिक करतो. माझी वेबसाईट मी हाईड करतो, कारण कसं माहिती आहे का, कोणी पण हे करणार, मग त्याची अटॅक करणार, त्यामुळे वेबसाईट डाऊन होते, तुम्हाला माहिती आहे. इकडे मी आजची बघतो, टुडे सो फार. आज बघू शकतात की 196 196 पेज व्ह्यू होते. पेज RPM इथे 14चा होता. इम्प्रेशन बघू शकतात, क्लिक्स फक्त 14 क्लिक आले आहेत. सी-पी-सी 0.20चा होता. 14 क्लिकमध्ये माझी $2.87 अर्निंग झालेली आहे, इकडे बघू शकतात. आणि आता किती वाजलेत, 7 वाजायला आलेले आहेत आणि रात्री 12 वाजेपर्यंत हे $3 किंवा $4 आरामशीर होऊन जाईल. ते ही खूप चांगली अर्निंग असते, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच बोलेल की तुम्ही इंटरनॅशनल ब्लॉगिंग चालू करा. इंटरनॅशनल ब्लॉगिंगमध्ये खूप पैसे आहेत, कारण इकडे कमी व्ह्यूजमध्ये जास्त पैसे मिळतात, सी-पी-सी पण जास्त असतो आणि एक क्लिक केल्यानंतर खूप पैसे मिळतात. इंडियामध्ये जर ब्लॉगिंग केली तुम्ही, तर इंडियामध्ये एवढे पैसे नाही भेटत, कारण ॲड्स तेवढ्या महाग, कारण त्यावर गुगल ॲड्स जास्त महागाच्या लागत नाही. त्यामुळे तुम्ही USA या कोणत्या पण फॉरेन कंट्रीला टार्गेट करून कीवर्ड सर्च करा आणि त्यानंतर तुमचा ब्लॉग तयार करा, सेटअप करा, जेणेकरून तुम्हाला कमी व्ह्यूजमध्ये जास्त पैसे मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा राहुल भाऊ असेच ब्लॉगिंगचे व्हिडिओ बनवत राहील तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.